नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील शेतकरी आंदोलनाचा चौथा दिवस. प्रलंबित मागण्या पूर्ण करण्यासाठी शेतकऱ्यांकडून सरकारला 3 दिवसांची मुदत. दिल्लीतील शेतकरी आंदोलनाचा 17वा दिवस. आज आंदोलकांची महत्त्वाची बैठक. दिल्लीला कूच करण्याबाबत निर्णय अपेक्षित. भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची आज पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली दिल्लीत बैठक. फडणवीसांची हजेरी. 100 उमेदवारांच्या पहिल्या यादीवर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता. मुंबईत भाजपच्या नवनियुक्त 23 निवडणूक निरीक्षकांची आज बैठक. विद्यमान खासदारांच्या कामगिरीसोबतच पर्यायांचाही विचार करणार. शिरूर लोकसभा उमेदवारीवरून अजित पवार गट आणि शिंदे गटात रस्सीखेच, तर शिवाजीराव आढळरावांची समर्थकांसोबत बैठक. केंद्रीय कृषी मंत्री महाराष्ट्राचे होते तेव्हा केवळ पॅकेज जाहीर झालं आणि शेतकऱ्यांना लुटलं. शरद पवारांचं नाव न घेता पंतप्रधान मोदींची टीका. अशोक चव्हाणांच्या भाजप प्रवेशानंतर नांदेडमध्ये काँग्रेसची नव्यानं मोर्चे बांधणी सुरू. आचारसंहिता लागल्यावर सगळे परत काँग्रेसमध्ये येतील, नाना पटोलेंचा दावा. महाराष्ट्राच्या मुख्य निवडणूक अधिकारीपदी एस चोक्कलिंगम यांची निवड. आगामी लोकसभा निवडणुका चोक्कलिंगम यांच्या नेतृत्वात होण्याची शक्यता. लोकसभा निवडणुकीपर्यंत सुखविंदर सिंह सुक्खू हेच मुख्यमंत्री. प्रियंका गांधींच्या हस्तक्षेपानंतर संकट टळल्याचा दावा. 6 बंडखोर अजूनही हरियाणात. महाराष्ट्रासह देशभरात अवकाळी पावसाची शक्यता. काही ठिकाणी गारपिटीचाही अंदाज. हवामान खात्याचा इशारा. ईशान किशन आणि श्रेयस अय्यरला बीसीसीआयनं शिकवला धडा. रणजी करंडकात खेळण्याचं टाळणाऱ्या ईशान आणि श्रेयसची कॉन्ट्रॅक्टसाठी शिफारस न करण्याचा निर्णय. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.